काय वाटतंय? मॉर्निंग, वेलकम बॅक. मी निघाली आहे सोलापूरला. सकाळची ट्रेन आहे, सो आता निघते आहे. ऑलरेडी मला 10 मिनटं उशीर झाला आहे. आता मेट्रो स्टेशनला जाते इथून, मग तिथून पुणे स्टेशनला जाऊन तिथनं सोलापूरची ट्रेन. सो मी परत लगेच येणार आहे, त्यामुळे लगेच पण जास्त नाही आहे, बस एवढंच घेतलं आहे मी. आणि ही एक बॅग, अशी 2च बॅग आहेत. सो चला आता निघूयात पटपट, ऑलरेडी लेट आहे आम्ही. मस्त रेडी झाला आहे. किती एक्सायटेड आहे जाण्यासाठी? खूप. चला आता निघूयात पटपट. चलो. मेट्रो स्टेशनला पोचलो. एक ऑलरेडी मेट्रो पास झाली खाली असताना. आता निघतो पटपट. लिफ्ट आली 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 गेली 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 गेली. शेट. चल आपण एक्सिलेटर चल जाऊयात पटपट पटपट, म्हणजे ते भेटेल बी दुसरी मेट्रो. हो ना. मेट्रो घेतो आधी, आता पकडतो, म्हणजे उशीर झाला ऑलरेडी. आम्ही आलो स्टेशनवर. इतकी गर्दी आहे, खूप गर्दी आहे. बसले आम्ही बोगीच्या तिथे येऊन. खूप किती टाईम लागेल ट्रेन यायला. अजून टाईम आहे तसं, पण गर्दी खूप आहे. ट्रेन आली आहे. सो आता ते असतं आधीचं काही ना काही चालूच असतं. ट्रेन आली आता चढतो. इतकी गर्दी आहे आज, बापरे. कसं शक्य आहे काय माहिती, खूप गर्दी आहे आज. मागच्या वेळेस काहीच गर्दी नव्हती, तरी खूप गर्दी वाटत होती. ह्यावेळेस त्याच्यापेक्षा जास्त गर्दी आहे. बघू आता काय होणार आहे. रिझर्वेशन आहे त्यामुळे टेन्शन नाही आहे, पण तरी थोडंसं चढताना भीती वाटते. चलो आता चढूयात, मग भेटूयात. फर्स्ट पोचलो आहे सोलापूरला. तेव्हा आपण काही शूट करू शकले नाही, कारण गर्दी खूप होती, प्रचंड गर्दी होती. आता मामा बाहेर येऊन थांबला आहे. सो निघतोय, म्हणजे माझा भाऊ बाहेर येऊन थांबला आहे. तो आता जातोय बाहेर. सो खूप गर्दी होती आज तर. इकडे प्लॅटफॉर्मला जात आहे, परत इकडून बाहेर निघतोय. खूप चेंज झालं आहे, आमच्या वेळेस इतकं नव्हतं. पण चलो जातो आता पटपट. मग आलेलं आहे घ्यायला. हे बघा, मामा ओळखायला सुद्धा ही ना असलं मामा झालं. बसा चला निघतो आता. खूप गरम आहे, काल पाऊस पडून गेल्यामुळे जास्त गरम वाटतंय अजून. चला पुन्हा पाय ठेवा. इथं उद्याची तयारी सुरू झाली आहे. उदरचं काम चालू आहे. इथं जे असं करतात ते असं असं करते. इथं गूळ आणली आहे. काय कसं, हां इथं इथं आहे. असं पाकिट करायचे, गूळ आणि तांदूळ घालून. ब्लाऊज पीसचे पाकिट केली वाटतं. आणि आता मी आणि भाऊराया मिळून काय करणार आहे, कमळ तयार करणार आहे आम्ही उद्यासाठी. बघू किती सक्सेस होते. त्यासाठी भाऊराया मदत करणार आहेत. ए भाऊराया, हा चला चला उठा चला. ह्याच्या मध्ये मध्ये गडबड चालूच राहणार आहे आता. आता चलो लोटस बनवतो पटपट. भाऊरायांना कामाला लावलं. आता अर्धा काम करून दिले मी. आता काम चालू आहे भाऊरायांचं. त्याच्यानंतर कार्डशीट पेपरनी करणार आहे. मग ते भाऊरायालाच लावायचं काम.
आळशी आळशी होत आहे नुसतं. हे आंबे हा खरंच आळशी आहे. हे गप्पे. खरंच आळशी आहे. काय आहे? खरंच आळशी आहे. काय तुझं असं त्याच्यानं मी काय फालतू ना उठ ना, सगळं ए, मिळून स्वयंपाक करू नको. है ना. आबासोबत मस्ती चालू आहे आधीची आणि मम्मीचं तिकडं काम चालू आहे. प्रत्येकाचं काही ना काही काम चालूच आहे. आता निम्म परत लोटस झाल्यावर पुन्हा भेटूयात आपण. चला, काम चालू आहे चालू आहे चालू आहे चालू देत. आता पानं बसून झालेत. आता पाकळ्या करायचे. एक पिंक आणि एक रेड असं ठरवलंय. कसं दिसेल बघूयात, पण मी तसंच करणार आहे. कसं वाटतंय भैया, कसं वाटेल ते पिंक अँड रेड? एक वन पिंक अँड रेड. जर मी नसलो असतो तर आजचं काम जर थांबलं. काय पण खूप मदत केलंय आहे की नाही मामा? काही पण. काय वाटतं मम्मी, ह्यांनी नसलं असतं तर काम झालं नसतं का? इंटरव्ह्यू दिला. आणि पप्पा बसल्या ठिकाणी झोपलेत असं. असं वाटतंय आता ह्याच्या लग्नाची तयारी चालू आहे. गोंधळ बघून तरी असंच फिलिंग येतंय. कसं वाटतंय आता जर लग्न ठरलं तर? चांगलं वाटतंय. आता तर म्हटलं तुम्हीच करालात म्हणून तर मी करून घ्यालो, आणि आता म्हणतोयस की चांगलं वाटतंय. अरे अरे रे, एक ठरव बघा. आणि इथं काय ना काय ह्याचा कारभार चालू आहे इथं. बापरे बाबा, मला प्रचंड त्रास देतोय हा. चला आता ते चिटकून घेतो इथं आणि मग कसं होईल बघूयात आता. अशा प्रकारे हा फायनल प्रोडक्ट आहे. हा लोटस आता आम्ही बनवलेला आहे. मेहनत नागराजची 90% आणि अमृताची 10%. बघू शकता तुम्ही. कसं झालेलं आहे कमेंट करून नक्की सांगा. आम्ही 2 कलरचे यूज केले आहेत. प्रत्येकाने फक्त पिंक यूज करते. आम्ही ससा 2 कलर यूज केलाय. सो कमेंट करून नक्की सांगा कसं झालंय. फायनल तुम्हाला उद्या लक्ष्मी बसल्यावर दिसेलच, अजून कसं दिसेल ते नक्की कमेंट करा. कमळ आहे. आमच्या कमळामध्ये बसून लक्ष्मीच्या स्थापना करून आम्ही करू. पण हे जे आहे पुण्यावरून आलेले आमच्या मोठ्या साहेब आहेत. साहेब तुम्ही काय बोलणार आहेत का? काय बोलणार आहे का साहेब? साहेबांनी ऑलरेडी आता ड्रेस भिजून बाहेरचं घाण केलेलं आहे. सगळं पाणी चाललंय अर्धा तास. आता आलंय रडारडी, सगळं झालेलं आहे त्यांचं. तुम आता आम्ही इथं गोळा घेतलेला आहे जे आपण लहानपणी खात होतो. ससा आता सिटीमध्ये बघायला भेटत नाही, आमच्या इथे तरी ॲटलिस्ट. आद्विकसाठी हे फर्स्ट टाईम आहे. बघू त्याचं काय रिॲक्शन असणार आहे. काय आहे तर फर्स्ट टाईमच टेस्ट करणार आहे. आवडलं? करायचं रे मम्मी. कसं वाटलं? छान आहे. कसं वाटतंय पण? छान वाटतंय. आईस्क्रीम छान वाटलं का हे छान वाटलं? हे छान वाटलं. चला आता चालू द्या तुमचं. आता मी रेडी झाली आहे. आता निघालो आहे, सामान आणायचं आहे उद्याचं थोडंसं, त्याच्यासाठी मी निघाली आहे. आता आधीला यायचं नव्हतं, सो तरी पण आम्ही कसं घेऊन चाललो आहे. कारण मम्मी पण नाही आहे घरात. ती थोडंसं इकडे भाजी वगैरे आणायला गेली आणि आम्हाला वेगळं सामान आणायचं. सो आता जातो आहे पटपट. त्याला कसं तयार केलं आहे मी आणि बाहेर गेला आहे तो. चलो आता जाऊयात पटपट आणि सामान घेऊयात. ह्यांनी सामान आणले होते ते आता रिटर्न करायला आलो आहे. पहिला स्टॉप इथे झाला. एक कामं चालू झालेत. हार्डवेअरचं काहीतरी प्रॉब्लेम आला होता, ते घेतले होते. स्वतः ते दिलेत त्यांनी. चलो. आणि पाणीपुरी नाही खाल्लं असं होऊ शकतं का भैया? त्यात मल्लिकार्जुनचं आलोय पाणीपुरी खायला. मल्लिकार्जुनचं आजी तर एक दिवशी मला काय तर वेगळंच करून दिलेली. असलं काय तर काय ते दही वता म्हटले. आता आम्ही मस्त पाणीपुरी घेतलंय. ह्याच्यासाठी दहीपुरी खातो. हो, मग त्याच्यानंतर सामान घ्यायचंय. मम्मीला फोन करते, उचलत नाही. बघू आता मग सामान घेऊयात. हळूहळू सांगते. इतकं तिखट आहे आणि ह्याचं चालू आहे इथं खाणं. डोळ्यातून पाणी आलंय पूर्ण.
कशी वाटली रे बघ सोलापूरची पाणीपुरी? मग थांब, तिखट आहे आ? पण काय सोडणार नाही. डोळे आपले बंद चालू करत पाणी आलंय डोळ्यात पूर्ण, तरी पण आपलं चालूच आहे. काय वाटतंय? थांब आता दहीपुरी खाऊन घे. मग घेते मस्त दहीपुरी आली आता ह्याची. हा 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 मस्त दोन तोंडाला पाणी सुटलंय. थांब मी खाऊ घालतो. त्याला तिखट लागलंय आता मस्त. हा 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 चला ह्याला भरवते आणि मग भेटूयात आपण. कसं आहे? छान आहे? आवडलं? नुसतं आता मध्येच आहे आम्ही. चलो पुरी घेतलेलं आहे आणि आमची ताई भेळ घेतलेली आहे. तर आता ट्राय करणार आहे भेळ. कसं आहे सांगा मला भेळ. इथला भेळ वेगळा असतो, आपल्या पुण्यासारखा वगैरे नसतो, जे की तुम्ही नेहमी सुका भेळ ओली भेळ करता तसं नसतं हे भेळ. तर मस्त मिक्स करून देतात चटणी वगैरे. सोलापूरचं म्हणजे सोलापूरचं, दुसरं कुठलंच कम्पेअर नाही करू शकत तुम्ही ह्याला. एकदा नक्की या खायला सोलापूरला. पहिल्यांदा सोलापूरचं भेळ टेस्ट करणार आहे, तर कसं असतं बघू रिॲक्शन. मी सोलापूरला जाताना एक्साइटेड असतो. म्हणून एक्सायटेड असता. पाणीपुरी ते खाऊन आलोय. आता आलोय आम्ही साई सुपर मार्केटला. थोडेसे उद्याचे. हां 5 पाणीपुरी. 5 पाणीपुरी खाते की? म्हणून जाशील. 5 प्लेट नाही खाणार रे, 5 पाणीपुरी खाईन ना. 5 प्लेट 10 प्लेट खाशील का? 10. चला आता आलोय साई सुपर मार्केटला इकडच्या सोलापूरच्या. सो घेतो, सामान घ्यायचंय उद्यासाठी, ते घेऊयात आणि मग निघूयात. बघू. आम्हाला जे सामान हवं होतं ते भेटलं नाही, सो आम्ही परत दुसऱ्याकडे निघालोय. आता बघू तिकडं तरी भेटतेत का. चला. मी तिकडून आलो, त्याच्यानंतर खूप दमलो होतो. त्यानंतर जेवण वगैरे केलो, त्याच्यानंतर काही शूट करू शकले नाही कारण दमलो होतो. मग आता काय उद्याची तयारी, उद्या लवकर उठायचं आहे. सो असंही वाजलेत आत्ता 10. आधूला झोपायचं आहे, आज सकाळी तोही लवकर उठलाय. कसं तरी होतं आहे म्हणतोय, म्हणजे झोप आली आहे त्याला. कंट्रोलच्या बाहेर झोपवते आता. मी सुद्धा त्याच्यासोबत झोपते, त्यामुळे मग म्हटलं चला व्हिडिओ इथंच एंड करूयात. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.